नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आज आपण फॅनला क्लीन कसं करायचं, स्वच्छ कसं करायचं ते अगदी सोप्या पद्धतीची ट्रिक्स मी तुमच्यासोबत आज शेअर करते ना. या ठिकाणी आपल्याला झाडूची गरज आहे किंवा ना पोछ्याची गरज आहे. अगदी सोप्या पद्धतीने फॅन जो आहे तो स्वच्छ आपण या ठिकाणी करणार आहोत. पण त्याचबरोबर अजून काही महत्त्वाच्या टिप्स देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा. आता बघा, आपण या ठिकाणी फॅनला क्लीन करण्याची पद्धत तर या ठिकाणी बघणारच आहोत, पण त्याचबरोबर अजून देखील काही रोजच्या कामामध्ये उपयोगी येणारी ज्या ट्रिक्स आहे त्या देखील मी तुमच्यासोबत शेअर करते. बघा, या ठिकाणी आपल्याला सर्वात आधी पहिली टिप्स आहे ती म्हणजे पिलो कव्हरसाठी. आता बऱ्याच जणांकडे पिलो कव्हर तर असतंच आणि पिलो कव्हर खराब झालं की आपण नवीन पिलो कव्हर नवीन खरेदी करतो आणि अशा वेळेस हे जे जुनं पिलो कव्हर असतं ते आपण वापरत नाही, टाकून देतो आणि अशाच पिलो कव्हरचा आपण अतिशय छान आणि सुंदर असा उपयोग आज तुम्हाला मी करून दाखवणार आहे. बघा, माझं देखील जे पिलो कव्हर आहे ते पूर्ण खराब झालेलं आहे आणि याच पिलो कव्हरपासून अतिशय छान आणि सुंदर रोजच्या कामात येणारी वस्तू आपण या ठिकाणी तयार करणार आहोत. तर बघा, मी या ठिकाणी पिलो कव्हरला असं उलट्या साईडने करून घेतलेलं आहे. अगदी सोपी पद्धत आहे, नक्की ट्राय करून बघा. बघा, या ठिकाणी जी पिलो कव्हर आहे ती अशी उलट्या साईडने करून घेतल्यानंतर जो आपला पॅक जो भाग असतो तो या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने रबर बँडने पॅक करून घ्यायचा आहे. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी रोज तुमच्यासाठी भरपूर असे यूजफुल व्हिडिओ घेऊन येत असते. आता बघा, हा जो भाग आहे तो मी व्यवस्थित रबर बँडने पॅक करून घेतलेला आहे. आता याचा सरळ साईडने पुन्हा या पिलो कव्हरला करून घ्यायचा आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की याचा वापर आपण कशासाठी करणार आहोत ते. तर बघा, आपल्या सर्वांकडेच मिक्सर हे असतात आणि ज्यावेळेस आपण काही कुठे बाहेर गावी जातो किंवा घरामधलीच घर झाडताना जी धूळ असते किंवा तेलाचे डाग वगैरे या मिक्सरला पडतात आणि अशा वेळेस मिक्सर क्लीन करायला आपल्याला भरपूर अशी मेहनत देखील घ्यावी लागते आणि ही एक इलेक्ट्रिकल वस्तू असल्यामुळे आपण जास्त हिला धुवू देखील शकत नाही. तर बघा, अशा पद्धतीने तुमचं ज्यावेळेस मिक्सरचं काम संपतं त्यावेळेस तुम्ही ह्या ज्या पिलो कव्हरला अशा पद्धतीने मिक्सरला कव्हर करून ठेवू शकतात. यामुळे आपला एक फायदा होणार आहे की जे तेलाचे डाग मिक्सरला पडतात किंवा धूळ वगैरे मिक्सरवरती येते त्यापासून मिक्सरचं अगदी संरक्षण होईल आणि आपल्याला प्रत्येक वेळेस मिक्सरला स्वच्छ करण्याची गरज पडणार नाही. तसं पण आपण पिलो कव्हरला टाकूनच देतो, तर त्या टाकण्याऐवजी तुम्ही जर अशा पद्धतीने जर मिक्सरला कव्हर बनवलं तर नक्कीच तुमचा या ठिकाणी फायदा होऊ शकेल. आणि बघा, अगदी सोप्या पद्धतीने आपण हे तयार केलेलं आहे. नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही पद्धत थोडी जरी यूजफुल वाटली असेल तर प्लीज आपल्या मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल. बघा, अतिशय व्यवस्थित हे परफेक्ट मिक्सरला बसलेलं आहे. कुठेच जागा ओपन राहत नाही. अगदी आरामात आपण या पिलो कव्हरपासून मिक्सरचे जे कव्हर आहे ते तयार केलेलं आहे आणि दिसायला देखील बघा अतिशय छान आणि सुंदर दिसत आहे. त्यानंतरची आपली दुसरी आणि महत्त्वाची जी टिप्स होते ती म्हणजे फॅन क्लीन करण्यासाठी. आता बघा, ज्यावेळेस आपला फॅन खराब होतो त्यावेळेस बऱ्याच महिला असं झाडूने किंवा पोछाने त्याला क्लीन करतात, परंतु त्याची जी धूळ असते ती सर्व खाली फर्निचरवर पडते किंवा फरशीवर पडते आणि अशा वेळेस आपलं डबलचं काम वाढतं. आता फर्निचरवर पडलं म्हणजे ते पुन्हा आपल्याला पुसावं लागतं किंवा फरशी देखील आपल्याला पुसून घ्यावी लागते. परंतु आज आपण झाडूचा वापर न करता किंवा न पोछाचा वापर करता या ठिकाणी अगदी सोप्या पद्धतीने फॅन कसा क्लीन करायचा तेच या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, त्यासाठी आपल्याला घ्यायचे आहे पिलो कव्हर आणि अशा पद्धतीने जे फॅनचे जे पाते असतात त्यामध्ये आपल्याला ही पिलो कव्हर व्हिडिओमध्ये जसं दिसतंय त्याच पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे. बघा, अशा पद्धतीने मी पिलो कव्हरला फॅनमध्ये टाकलं आहे आणि जी धूळ आहे ती त्याच पिलोमध्ये पडते, खाली खराब होत नाहीत आणि अगदी आरामात तुम्ही हवं तर थोडंसं पिलो कव्हरला ओलं करून देखील घेऊ शकतात, जेणेकरून जो फॅन आहे तो व्यवस्थित क्लीन होईल, कुठेच खराब राहणार नाही आणि जी धूळ आहे, जाळं वगैरे राहतं, माती असते किंवा असे बारीक बारीक धुळीचे कण असतात ते देखील त्या पिलो कव्हरमध्येच राहतील. इतर फर्निचर बिलकुल खराब होणार नाही. नक्की ट्राय करून बघा. अशा पद्धतीने जर तुम्ही फॅन क्लीन केला तर तुमचं इतर फर्निचर देखील स्वच्छ राहील, फरशी देखील पुसण्याची गरज पडणार नाही आणि अगदी आरामात आपला फॅन देखील स्वच्छ या ठिकाणी होतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा आणि तुम्हाला
माझी ही मेहनत थोडी जरी युजफुल वाटली असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका, कारण तुमच्या एका छोट्याशा लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं. लाईक करा, शेअर करा.